ची बातमी आहे सैफ अली खान हल्ला प्रकरणातली। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात मध्य प्रदेशातून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलंय। आरपीएफनं एका संशयिताला ताब्यात घेतलंय। मुंबई पोलीस आणि आरपीएफ आरोपीची ओळख पटवतायत। ही आघाडीची महत्त्वाची बातमी आहे। मध्य प्रदेशातून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांना विचारूया। अजित, काय अपडेट? सुवर्ण, सैफ अली खान याच्यावरती जो हल्ला झाला होता त्या प्रकरणी एक महत्वाची घडामोड समोर आली आहे। ती म्हणजे मध्य प्रदेश आरपीएफने जो सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय त्याच्याशी साधर्म्य अशा व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या मुंबई पोलिसांशी त्यांनी संपर्क केलेला आहे। ही तीच व्यक्ती आहे का याची ओळख पटवण्याकरता मुंबई पोलीस आणि मध्य प्रदेश पोलीस जे आहेत ते एकमेकांशी संपर्कात आहेत। आणखीन याच्यामध्ये माहिती मिळते अशी की कपडमध्ये काही वर्षांपूर्वी एक प्रकरण घडलं होतं असंच घरफोडीचं आणि त्यामध्ये हाफ मर्डरचं प्रकरण होतं। त्या प्रकरणामध्ये दीपक कनुजे नावाची व्यक्ती होती, त्याचंही नाव समोर येतंय। ती व्यक्ती तीच होती का हे देखील पोलीस शहानिशा करतायत। त्या प्रकरणामध्ये आता लांबपर्यंत बराच काळ गेल्यामुळे नेमकं जो आरोपी आहे तो संशयित जरी ताब्यात आले तर पूर्ण ओळख पटवल्याशिवाय पोलीस कोणतीही घटना बोलण्यास तयार नाहीयेत। पण जी आताची घडामोड आहे की एका संशयिताला मध्य प्रदेश आरपीएफने ताब्यात घेतल्याने मुंबई पोलिसांनी संपर्क केलेला आहे। मुंबई पोलीस त्या आरोपीची ओळख पटवत आहेत। ही आरोपी नक्की तोच आहे का? नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।